आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओमकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। नजर सर्वप्रथम ठळक घडामोडींवर। काँग्रेस सरकारने सदाशिव आयोगाचा निर्णय केंद्राकडे ढकलला। रमेश जारकीहोळी यांनी घेतली विजयेंद्र यांची भेट। महामेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीची नियुक्ती। ग्रामीण भागात उद्या वीज नाही। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई। दिव्यांग कार्यकर्त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा। डिसेंबरपूर्वी गृहलक्ष्मी योजनेचे लाभार्थींना आश्वासन। खानापूर येथील महिलेचे 4 तोळे सोने लंपास। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा आढावा घेण्यासाठी 2012 साली नेमलेल्या न्यायमूर्ती AJ सदाशिव आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करायची की नाही याबाबतचा निर्णय केंद्राने घ्यावा असे संकेत कर्नाटक काँग्रेस सरकारने दिले आहेत। सदर अहवाल स्वीकारून अनुसूचित जातीमध्ये अंतर्गत आरक्षण कोटा निश्चित करावा अशी मागणी काँग्रेस पक्षातील अनुसूचित जातींच्या नेत्याने राज्य सरकारकडे केली आहे। त्यानंतर काँग्रेसने या विषयाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला। सूत्रांच्या माहितीनुसार मागच्या भाजपा सरकारने या अहवालाचा काही भाग अंशतः स्वीकारला होता, त्यामुळे काँग्रेस सरकारने हा विषय केंद्रातील भाजपापुढे सरकावला आहे। न्यायमूर्ती सदाशिव आयोगाचा अहवाल सध्या तरी राज्याच्या विचाराधीन नाही। याआधीच्या सरकारने अहवालातील काही भाग स्वीकारला असून अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत राखीव जागा निर्माण करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत त्याने केंद्र सरकारला पत्र दिले होते। त्यामुळे हा विषय आता केंद्राच्या अखत्यारीत आहे अशी भूमिका विधी मंत्रालयातील अधिकाऱ्याने व्यक्त केली। रमेश जारकीहोळी यांनी घेतली विजयेंद्र यांची भेट। BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांची कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पाहायला मिळत होते। विजयेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपद निवडीवरून बसवराज पाटील यत्नाळ आणि रमेश जारकीहोळी नाराज असल्याची जोरदार चर्चा होती। या पार्श्वभूमीवर गुरुवारी रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र यांची भेट घेऊन त्यांना प्रदेशाध्यक्षपदी निवडीच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले, लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे, सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे। विजयेंद्र यांची आज भेट घेतली, त्यांनीही राज्यात सर्वांच्या सहकार्याने पक्षाला पुढे नेण्याचे ठरवले आहे असेही जारकीहोळी यांनी सांगितले। महामेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीची नियुक्ती। कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ 4 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला। महामेळाव्यासंदर्भात आज बुधवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केनेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। मराठी भाषिकांचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी तसेच मेळाव्यासंदर्भात पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या
11 सदस्यांची नियोजन कमिटी नेमण्यात आली। सदर समितीमध्ये कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, ॲडव्होकेट एम.जी. पाटील, ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, बेळगाव शहर समितीतून खजिनदार प्रकाश मरगाळे, मालकजी अष्टेकर, B.O. एतोजी, रणजित चव्हाण पाटील, तर खानापूर तालुक्यातून गोपाळराव देसाई, मुरलीधर पाटील, गोपाळ पाटील, निरंजन सरदेसाई नियुक्ती करण्यात आलेली आहे। ग्रामीण भागात उद्या वीज नाही। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेतल्याने शुक्रवार दिनांक 24 सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। कोंडुस्कोप, हालगाव, बस्तवाड, शिगनमट्टी, मास्तमरडी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुदगा, श्रीराम कॉलनी, महालक्ष्मीनगर, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळे क्रॉस, निलजी क्रॉस, कामकारट्टी, बडेकोळमठ, कोळीकोप या गावात शुक्रवारी दिवसभर वीज नसेल। या भागातील ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने पत्रक काढून कळवले आहे। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई। कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी भरती प्रकरणी केंद्रस्तरीय तपास संस्थेचे अधिकारी शनिवारपासून ठाण मांडून बसले आहेत। या चौकशीनंतर बोर्डाच्या 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे। आता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्याही चौकशीला प्रारंभ झाला आहे। पथकाकडून भरतीची चौकशी बंद खोलीत वैयक्तिकरित्या केली जात आहे। कर्मचारी नातेवाईकांना बोलावून खातरजमा करण्यात येत आहे। मंगळवारी एका कर्मचाऱ्याची चौकशीत त्याने सादर केलेल्या शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये तफावत आढळून आली। त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांच्याही शैक्षणिक प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली। त्यातून एकूण 3 कर्मचाऱ्यांची गच्छंती झाल्याचे समजते। दिव्यांग कार्यकर्त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा। दिव्यांग सक्षमीकरण कार्यकर्त्यांना सेवेत कायम राहण्यासह सगळ्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, तसेच बेळगावात होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट घडवू अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे। त्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आपले आंदोलन मागे घेतले। मंत्री हेब्बाळकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली। राज्यात 6,860 कार्यकर्ते कार्यरत आहेत। त्यांना सेवेत कायम करण्याबाबत प्रयत्न करण्यास आश्वासन त्यांनी दिले। डिसेंबरपूर्वी गृहलक्ष्मी योजनेचे लाभार्थींना आश्वासन। डिसेंबरपूर्वी सर्व पात्र लाभार्थींना गृहलक्ष्मी योजनेतून रक्कम दिली जाईल। याबाबत अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले। गृहलक्ष्मी योजनेची प्रगती आढावा बैठक बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत झाली। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गृहलक्ष्मी अदालत आयोजित करण्यात यावी। गृहलक्ष्मी योजनेपासून कोणतेही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी बँक खाते, आधार लिंक इत्यादी बाबतीत समस्या सोडवण्यात याव्यात अशा सूचना करण्यात आल्या। खानापूर येथील महिलेचे 4 तोळे सोने लंपास। निपाणी बस स्थानकातून बेळगाव प्रवास करून पुढील प्रवासासाठी अळणावर बसमध्ये चढत असताना खानापूर येथील महिलेच्या पर्समधील 4 तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की खानापूर येथील प्रतिभा मंजुनाथ सक्री नामक महिला बेळगाव येथून अळणावर बसने खानापूरला प्रवास करत होती। त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सदर महिलेच्या पर्समधून 4 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। मात्र सदर घटना महिलेच्या खानापूर येथील घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला। या बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा स्मार्ट न्यूज। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1,000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस।
फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुती गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। वळूयात पुढील बातमीकडे। दीपावली निमित्त विजयनगर हिंडलगा येथील संत मीरा इंग्लिश मीडियम हायर प्रायमरी स्कूल या शाळेमध्ये दीपावली मिलन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेच्या आवारामध्ये आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय गोवेकर, सेक्रेटरी देवीप्रसाद कुलकर्णी, खजिनदार रमेश लदड यांच्यासह अन्य सदस्य व शाळेचे मुख्याध्यापिका आरती पाटील उपस्थित होत्या। दीपावली मिलन कार्यक्रमांतर्गत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। सदर खेळामध्ये शाळेचे विद्यार्थी, पालक आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता। महापालिका सर्वसाधारण सभा बुधवारी। महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 29 रोजी होणार आहे। विधिमंडळ अधिवेशनाआधी ही सभा होणार आहे। त्यासाठी विषय पत्रिका तयार करण्यात आली। गेल्या 2 सर्वसाधारण सभा वादळी झाल्या होत्या। आमदार अभय पाटील आणि पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्यात जोरदार वाद रंगला होता। आयुक्त अशोक दुर्गुंटी यांच्या विरोधात तक्रारीचा ठराव संमत करण्यात आला होता। आता आगामी बैठकीत खाऊकट्टा कारवाईचा वाद रंगणार का याची चर्चा रंगली आहे। विज्ञान स्पर्धेत ठळकवाडी हायस्कूल विजेता। येथील GSS कॉलेजच्या जीवशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये ठळकवाडी हायस्कूलने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले। या स्पर्धांमध्ये शहरातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। ट्रेजर हंट, प्रश्नमंजुषा, PPT, प्रेझेंटेशन, वादविवाद, विज्ञान मॉडेल मेकिंग, फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी तयार करणे यासारख्या विविध स्पर्धांचा यात समावेश होता। याबद्दल शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक राजाराम कुडतुरकर, CY पाटील, संजीव कोष्टी, सुरेश भातकांडे व अन्य उपस्थित होते। दैवज्ञ संघातर्फे सामूहिक मौंजी बंधन। येथील दैवज्ञ ब्राह्मण संघ व दैवज्ञ गणेशोत्सव मंडळातर्फे बुधवारी जयशंकर भवनात मौंजी बंधन कार्यक्रम झाला। त्यात 15 मुलांनी सहभाग घेतला। समाजाचे अध्यक्ष राजू बेकवाडकर यांच्या हस्ते गणेश पूजन झाले। देवीदास काकतीकर, दीपक अडकुरकर, हेमंत मुदकेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। त्यानंतर मंजुनाथ कलघटकर, प्रशांत गायकवाड, अरुण हेरेकर यांच्या हस्ते मौजी बंधनामध्ये सहभागी असलेल्या मुलांना उपरणे, ताम्हण, पळी पंचपात्र वाटप करण्यात आले। त्यानंतर धार्मिक विधी झाले। होम हवन, अक्षता तसेच दीक्षांतही कार्यक्रमानंतर बटूंची मिरवणूक काढण्यात आली। शहरातील विद्यार्थी NMMSच्या तयारीत। शहरातील मराठी, कन्नड, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळांमध्ये 8वीत शिकत असलेले 1050 विद्यार्थी NMMS परीक्षेची जोरदार तयारी करत आहेत। ही परीक्षा 17 डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी माध्यमिक शाळांमध्ये जादा तासही घेण्यात येत आहेत। कोणत्याही स्थितीत शिष्यवृत्ती मिळवायचीच या ध्येयाने विद्यार्थी अभ्यास करत आहेत। NMMS शहरातील 1050 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। त्यात मराठी व इंग्रजी माध्यम 250, उर्दू 300 व कन्नड माध्यमाच्या 500 विद्यार्थ्यांचा परीक्षेसाठी समावेश आहे। परीक्षेची पूर्वतयारी म्हणून शिक्षण खात्यामार्फत ऑक्टोबरमध्ये विद्यार्थ्यांना 5 दिवस मार्गदर्शन करण्यात आले। खानापुरातून हैदराबादला थेट बस सेवा सुरू। खानापूर आगारातून खानापूर, बेळगाव, हैदराबाद अशी थेट बस सेवा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे परिसरातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे। खानापुरातून ही बस दुपारी 3 वाजता निघणार असून हैदराबादला दुसऱ्या दिवशी पहाटे पोहोचणार आहे। खानापूरहून सुटल्यानंतर ही बस पहिल्यांदा बेळगावचा थांबा घेणार आहे। त्यानंतर यरगट्टी, लोकापूर, बागलकोट, इलकल, लिंगसुगूर, रायचूर, मेहबूबनगर असा 600 किलोमीटर प्रवास करत हैदराबादला पोहोचणार आहे। त्यासाठी सुमारे 12 तासाचा कालावधी लागणार आहे।
बेळगुंदी येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला. कलमेश्वर गल्ली बेळगुंदीतील रहिवासी गिल्बर्ट बस्तू डिसूजा वय 56 हे मागील 2 दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह बेळगुंदी येथे एका विहिरीत सापडला आहे. या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत त्यांचा शोध सुरू होता. त्यावेळी गावातील घराजवळ असणाऱ्या एका विहिरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. त्यानंतर विहिरीमध्ये शोध घेतला असता त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी नोंद केली आहे. त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी सायंकाळी होणार असल्याची माहिती त्यांच्या नातलगांनी दिली. याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.